पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये एसीबीनं छापेमारी केलेली आहे। एसीबीनं छापेमारीमध्ये अटक केलेल्या ससूनमधील अधिकाऱ्यांच्या घरात मोठं घबाड सापडलं। छापेमारीमध्ये जयंत चौधरींच्या घरातून 39 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली, तर सुरेश बनवले यांच्या घरातून एसीबीनं 1,35,95,000 रुपयांची मालमत्ता जप्त केली आणि या दोन्ही अधिकाऱ्यांना 1 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती। त्यानंतर कारवाई करण्यात आली। दोन्ही आरोपींना आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। ससूनच्या अधिकाऱ्याच्या घरात हे सगळं घबाड सापडलं होतं। अटक केलेल्या जयंत चौधरींच्या घरामध्ये 39 लाख रुपये रोख सापडले होते, तर सुरेश बनवलेंच्या घरातून 1,35,00,000। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सागर, काय अधिकची माहिती? हे घबाड सापडलं होतं, या अटक केलेल्या अधिकाऱ्यांच्या घरावर आता छापाही पडलाय। नक्कीच ससूनमध्ये काल अँटी करप्शनने कारवाई केलेली आहे। यामध्ये जो अधीक्षक आहे बिनवले याच्या घरामध्ये 1 कोटीचं घबाड सापडलेलं आहे आणि त्याचबरोबर जो क्लार्क आहे चौधरी त्याच्या घरामध्ये 39 लाख रुपयाचं काही सोनं आणि काही वस्तू ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत। एसीबीची कारवाई दोघांनाही आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि आपण जर बघितलं तर ससूनमध्ये असणाऱ्या अधीक्षकाकडे जर 1 कोटीचं घबाड मिळू शकतं, तर त्याने आतापर्यंत किती मोठा भ्रष्टाचार जो आहे तो ससून हॉस्पिटलमध्ये केला असेल